नमस्कार. ओळखलत का मला? हो, मीच ती अंबिका, जिला तुम्ही सकाळपासून शोधताय. पण मला असं पाहून थोडं घाबरलं असेल ना? पण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी होते. स्वप्नातला राजकुमार यावा तसे एक दिवस अथर्व माझ्या आयुष्यात आले आणि आमचं लग्न झालं. रामपुरे कुटुंबाची लाडकी सून बनून मी या कुटुंबात आले. आमच्या संसाराची वेल बहरत असताना त्यावर एका नाजूक कळीने जन्म घेतला. ती कळी म्हणजेच माझी मुलगी वेदा. तिचं हसणं, रडणं, माझ्या कुशीत येणं, तो प्रत्येक क्षण मला आजही सुखावतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी माझ्या मुलीला. पण काळाने घात केलाच. एका भीषण अपघातात मी फक्त माझा जीव नाही गमावलाय, तर माझ्या मुलीने तिची आई, अथर्वने त्यांचं प्रेम आणि या घराने त्याची सून गमावली आहे. आणि आता काही जण माझ्या वेदाच्या जीवावर उठलेत. आपल्या पोटच्या गोळ्याला इतका त्रास होत असताना एक आईचा आत्मा कसा शांत राहू शकेल? माझ्या वेदाचं रक्षण करताय म्हणून मी शेवटी देवी आई समोर देखील पदर पसरलं. तीच हाकेला धावली म्हणायची, कारण देवळाच्या पायथ्याशीच आधी मला मीरा भेटली आणि आता तुम्ही. मीराने माझ्या वेदाला एकदा वाचवलंय आणि आता पुढच्या प्रवासात तुम्ही देखील मला नक्की मदत करेल याची खात्री आहे. वेदा या अंबिकाच्या काळजाचा तुकडा आहे आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे. माझ्या मुलीच्या जीवाला मी कायम जपणार. तुम्ही सुद्धा या प्रवासात माझी साथ द्याल ना? तुम्ही साथ द्याल ना? मग नक्की पहा